सांगा तुम्ही जरा, तुम्हाला कसं वाटतंय आता तुमची चहा पाणी झालेली आहे? कार मंडळी कशा आहात? बरे आहेत ना? हसताय ना? हसायलाच पाहिजे. तर मंडळी, मी सागर जाधव तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, काल शनिवार होता, कालच मुंबईला आलो आहे. एक हप्त्याची सुट्टी संपवून गावावरून थेट मुंबईला आलो आहे कालच. तर मंडळी, आज रविवार आहे. रविवार म्हणजे 28 तारीख आहे. म्हणजे आता तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून समजलंच असेल की व्हिडिओ काय असणार आहे, कशामध्ये व्हिडिओ असेल. मंडळी, आज माझे मोठे बंधुराजे म्हणजे समीर जाधव यांचे आज चहा पाणी आहे. तर चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. तर चहा पाण्यासाठी जायचं आहे दहिसरला आणि आम्ही सध्या आता आहोत विरारमध्ये. तर विरारमधून जायचं आहे तर तिकडे दहिसरला त्याचा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. तर गावी तर चहा पाणी वगैरे कशी होते तुम्हाला माहितीच असेल, बट जसे गावी कार्यक्रम होतात तसे मुंबईला अजिबात होत नाहीत. कोणताही कार्यक्रम असो, जसे गावी होतात तसे मुंबईला अजिबात होत नाही मनासारखे. तर बघूया आता मुंबईला कसं चहा पाण्याचा कार्यक्रम होतो. पण गावी जे कार्यक्रम होतात त्यात जी एक मजा असते ना ती वेगळीच असते. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ चहा पाण्याचाच असणार आहे. तर आमचे मोठे बंधुराजे म्हणजे माझा मोठा भाऊ दादा, तर त्याची चहा पाणी आहे. तर मग आज चहा पाण्याचाच ब्लॉग असणार आहे. तर मंडळी, चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इकडं आयसीची गडबड बघा काय चालू आहे. नुसती धांदळ चाललंय त्याची, काय कळत नाही. इकडे पप्पा आहेत, ह्या साईडला समीक्षा, या साईडला इकडे साक्षी आणि या साईडला संस्कार. सगळेजण गावावरून आलेत आणि इकडे दादा. तर इकडे पप्पा, समीक्षा, साक्षी आणि या साईडला संस्कार. हे कालच माझ्यासोबत गावावरून आलेत खास चहा पाण्यासाठी. मम्मीचं काय हुरकत नाही अजून, पण तिचं काय हुरकतच नाही अजून, तयारी करते. तर मंडळी, चला आता निघूया. निघायचा वेळ झाला. आता इथून जाऊया विरार स्टेशनला. विरार स्टेशनवरून ट्रेन पकडून डायरेक्ट दहिसर. फुलपाडा रिक्षा स्टँड गांधी चौकमध्ये आलेला आहे आणि तिकडून बघा नवरदेव येत आहेत एकटेच पाठीन चालत आणि हे सगळेजण रिक्षाने जात आहेत. आणि मी जातोय बाईकवरून अभिच्या. तर आपला अभि पण आला आहे बाईक घेऊन, इकडे बाईक घेऊन आला आहे. तर आम्ही चाललो आता बाईकवरून. तुम्ही सगळेजण रिक्षाने यावा. इकडे पेढे घेतोय. विरार रेल्वे स्टेशन. आज संडे आहे तर मित्र फुल क्राऊड आहे आणि त्याच्यात लग्न सराई चालू झाले सगळीकडे. दहिसर स्टेशनला उतरलोय, पण ज्याची चहा पाणी आहे तो बघा पुढं धावतोय आधी. त्याचा काय पाय काय थावडत नाहीत जागेवर. आणि इकडे सगळी बागे मंडळी आहेत सगळी घरातली, त्यांना सोडून तो मोठं जातोय. आता मित्र आलाय बहुतेक, कॅमेरामॅन होते फोटोशूट करायला. दहिसर. इकडे मागे संभाजी काका पण आलेत, बाबा पण आलेत. इकडे मोठे आहे, इकडे अजून सतीश वाढला आहे आणि तो त्याचा तिकडे मित्र आहे. आता दहिसर स्टेशन वेस्टला आहोत, तर वेस्टवरून जायचं आहे तिकडे. मंडळी, ज्या ठिकाणी चहा पाणी आहे म्हणजे तिथे आमच्या होणारे वहिनी राहतात त्या ठिकाणी आलेलो आहोत. इकडे खालीच्या बाजूला आहे, इकडे खालच्या बाजूला जायचं आहे. आणि हा सगळे इकडे सगळेजण आहेत. तर अर्धे जण आलेत नाही, अर्धे जणांची वाट बघतोय. तर मंडळी, गावाला तर ऊन होतं, आता मुंबईला पण ऊन आहे. काय सांगू शकत नाही, शाप करपटलं गावाला जाऊन, पण आता इकडे पण ऊन भरपूर आहे. तर मंडळी, चला आता या साईडला जायचं आहे इकडे खाली. बघूया आता ते आल्यानंतर जायचं आहे.
हा का हो नमस्कार भाऊजी नमस्कार 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 आपला कार्यक्रम घ्यायला ते नाश्त्यानंतर आपलं चहा पण त्या दोघांचा बंगल्याचा कारण होता ना नाश्त्यानंतर देऊन टाका तुम्ही झाले असं आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपला बघण्याचा आणि पाठपाड्याचा कार्यक्रम आपण घेतोय. तर की आता पुढचा म्हणजे तुम्ही कसं काय करणार, म्हणजे पुढे मूर्त साखरपुडा जे काय आणखी पुढचं मूर्त कसं काय करणार पुढे? तर मंडळी चहा पाण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आपण आहे ना माझा भाव आणि होणारी वहिनी ते एकत्र आहे, जरा काहीतरी बोलत आहेत. आता त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांचे विचार म्हणजे आपण त्यांना विचारूया त्यांना कसं वाटतंय ते. तर आता ते माझ्यासमोरच आहेत तिकडे, जाऊन विचारू त्यांना आता.
तर मंडळी इकडे होणाऱ्या आमच्या वहिनी साहेब आहेत. तर हो वहिनी साहेब सांगा तुम्ही जरा, तुम्हाला कसं वाटतं आता तुमची चहा पाणी झालेली आहे. लाजू नका. इकडे आमचे बंधुराज आहेत. आता इकडे चहा पाणी वगैरे झालेलं आहे. आता इकडे दोघांचा फोटोशूट होणार आहे आणि अर्धे मंडळ या साईडला बसलेले आहेत कारण रूममध्ये जागा नाही आहे. तिकडे रूम छोटासा आहे त्यामुळे इकडे मंडळी अर्धे बसलेत आणि अर्धी मंडळी तिकडे आहेत आतमध्ये रूममध्ये. तर इकडे आता थोड्या वेळानंतर दोघांचा फोटोशूट चालू होणार आहे. हा इकडे फोटोग्राफर आहे, दादाचा मित्र आहे. तर म्हणजे अशा प्रकारे चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. आता सगळेजण निघतात घरी जायला. इकडे सगळे जाधव फॅमिली आणि तिकडे वहिनी होणाऱ्या वहिनी साहेब मम्मी गेले तिकडे आणि अर्धे इकडेच बसलेत. हे आमचे रोहित भाऊजी. तर मंडळी अशा प्रकारे चहा पाण्याचा कार्यक्रम झालेला आहे. छोटीशी व्हिडिओ झालेली आहे आणि मी तुमच्यापर्यंत एक चहा पाणीचा होण्याचा कार्यक्रम कसा होते तुमच्यापर्यंत एक छोट्याशा व्हिडिओ माध्यमातून पोहोचवला आहे. तर मंडळी ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्की आवर्जून कळवा. तोपर्यंत भेटूया असे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.